आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो प्रसारित करीत आहोत बालमित्रांचा कार्यक्रम किलबिल. आज यामध्ये आम्ही आपल्याला ऐकवित आहोत न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कलागुण. कार्यक्रमाचं तांत्रिक सहाय्य गजानन गवारे यांचं, निर्मिती सहाय्य विकास पल्हाडे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोडे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे. ज्ञान, संस्कार आणि संस्कृतीचा प्रकाश पसरविणारे एक अमूल्य साधन म्हणजे वाचन. वाचन म्हणजे केवळ शब्दांची ओळख नव्हे, तर विचारांची समृद्धी, कल्पनाशक्तीची उंच भरारी आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होय. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे, वाचाल तर वाचाल. पुस्तकांच्या सहवासातून माणूस अनुभव संपन्न होतो, विचारशील बनतो आणि म्हणूनच वाचन संस्कृती ही समाजाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी मानली जाते. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या. माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या. माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या. भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या. पुस्तकं ज्ञानाचा अखंड झरा आहे आणि त्या ज्ञानाच्या झऱ्यातूनच प्रज्वलित होतो ज्ञानाचा दीप. आजच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून वाचन संस्कृती, ज्ञानाचा दीप या विषयावर आधारित सादरीकरण, मराठी भाषेची गौरवगाथा सांगणारी कविता, वासुदेव फडके या पुस्तकाचे परीक्षण, स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रनायक लोकमान्य टिळक यांच्या कार्याची आठवण करून देणारा जोशपूर्ण पोवाडा, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे पाठांतर वाचन आणि आजच्या काळातील आदर्श जीवनशैली दर्शविणारे आधुनिक रामगीत. कार्यक्रम सादर करीत आहेत अकोला एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल अकोलाचे विद्यार्थी व शिक्षक. सांगतात गोष्टी युगायुगांच्या. 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 शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेली ही शाळा आज शतकाकडे वाटचाल करणारी गौरवशाली संस्था आहे. ज्ञान, संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम या शाळेत अनुभवायला मिळतो. सादरकर्ते विद्यार्थी व शिक्षक आहेत श्रुती भोसले, प्रांजल इंगोले, पूर्वी डाबेराव, वैष्णवी गायकवाड, संस्कृती साबळे, स्वरा गवई, चंचल शिरसाट, साक्षी पाटील, शिवानी परमाळे, प्रणिता बुंदेले, श्रीहरी साबळे, आदर्श गवई, कार्तिक चितोडे, तमन्ना कश्यप, माही कडू, उन्नती सदानशिव, आदिती खैराळे, तन्वी पवार, तन्वी खोबरखेडे, नेहा खोडके, संतोषी पेटे, रिद्धी शिरसाट. सहभागी शिक्षक आहेत सौ अलका बाजरे, सौ दीपिका आगरकर, सौ वैशाली धबाले, सौ रसिका जयस्वाल आणि मी तुषार उज्जैनकर. या नाटिकेसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले मुख्याध्यापक श्री माधव मुंशी, उपमुख्याध्यापक श्री उदय हातवळणे, पर्यवेक्षक श्री हेमंत ओझरकर. शाळेला सुट्टी झालेली आहे. न्यू इंग्लिशच्या आवारात विद्यार्थी गप्पा मारत आहे. एका बाकावर आदर्श मात्र मोबाईलमध्ये गुंग आहे. अरे वा, काय मजेदार रील आहे. आदर्श पुन्हा मोबाईल. अरे यार, थोडं रिलॅक्स होत होतो. रिलॅक्स? तू तर मोबाईलचा राजा झाला आहेस. तुम्ही लोक मोबाईलवर किती वेळ घालवता? थोडं वाचन केलं तर किती छान होईल. अरे बाबा, पुस्तकं उघडली की झोप येते. मोबाईल उघडला की आईचा ओरडा येतो. काय चर्चा सुरू आहे? मोबाईल विरुद्ध पुस्तक. माझ्या मते मोबाईलच जिंकणार. पण पुस्तकं नसती तर आपण इतकं शिकू शकलो असतो का? पुस्तकं म्हणजे ज्ञानाचा खजिना असतो. पुस्तकांमुळे माहितीचे भांडार खुले होते. पण एवढं वाचायला वेळ कुठे? वेळ काढावा लागतो. मोबाईल टीव्ही पाहण्यासाठी वेळ काढतोच ना. मी काल श्यामची आई वाचत होते.
त्या पुस्तकात आईचे संस्कार किती सुंदर दाखवले आहेत. मी श्रीमान योगी वाचते आहे. इतिहास पुस्तकात वाचला की जिवंत वाटतो. पुस्तक म्हणजे ज्ञानाचा सागर. मॅडम आम्ही वाचन संस्कृती बद्दल बोलत आहोत. काय गप्पा चालल्या आहेत? मॅडम, मोबाईलवर सगळी माहिती मिळते, मग पुस्तकं का वाचायची? कारण माहिती आणि ज्ञान यात फरक असतो. कसा मॅडम? माहिती म्हणजे तथ्य, ज्ञान म्हणजे त्या तथ्याचा योग्य वापर करण्याची समज. पुस्तकांमुळे योग्य ठिकाणी योग्य माहिती आणि ज्ञान उपयोजनाची क्षमता निर्माण होते. आपल्या देशातील महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी सांगितले, पुस्तकं आपले सर्वात चांगले मित्र आहेत. मॅडम, त्यांनी किती पुस्तके वाचली असतील? हजारो. त्यांनी सांगितलं होतं ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे वाचन हे यशाचं गुपित आहे. हो, नक्कीच. यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग हा वाचनामुळेच गवसतो. मोबाईल जास्त वापरल्यामुळे लक्ष विचलित होतं. डोळ्यावर परिणाम होतात, झोप कमी होते. आणि आईचा ओरडा जास्त होतो आणि मार सुद्धा मिळतो बोनस रूपाने. आता विद्यार्थी शाळेच्या ग्रंथालयात आलेले आहेत. आपल्या शाळेचे ग्रंथालय किती समृद्ध आहे, पण फार कमी विद्यार्थी येथे येतात. आजपासून आपण नेहमीच येऊया. मीही येणार. अरे वा, हे पुस्तक खूप मजेदार आहे. काय वाचतोय? साहस कथा. वेळ कसा गेला कळलंच नाही. बघा, पुस्तक कंटाळवाणी नसतात. मॅडम, एक कल्पना आहे. सांग बघू. आपण शाळेत वाचन संस्कृती सप्ताह साजरा करूया. दररोज 15 मिनिट वाचन. कथा वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन. पुस्तकांवर भाषण. मी पोस्टर तयार करतो. खूप छान बाळांनो. तुम्ही घेतलेला पुढाकार हा तुमच्या आयुष्याचं सोने तर करेलच, पण तुमच्यामुळे पुढची पिढी प्रेरणा घेऊन वाचन संस्कृतीचा वारसा नक्की समोर नेईल. वाचन संस्कृती म्हणजे समाजाच्या प्रगतीचा पाया. पुस्तक आपल्याला विचार करायला शिकवतात, कल्पनाशक्ती वाढवतात. आत्मविश्वास देतात. आजपासून मी रोज वाचन करणार. चला तर मग एकत्र म्हणूया. वाचन संस्कृतीचं उज्ज्वल भविष्य घडवेल. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परी कथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे. पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. मोबाईल तात्पुरता आनंद देतो, पण पुस्तकं आयुष्यभर साथ देतात. आणि म्हणूनच न्यू इंग्लिश हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या स्वयंप्रेरणेतून निर्माण झालेल्या वाचनकट्ट्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला न्यू इंग्लिश हायस्कूलच्या वाचन कट्ट्याची सविस्तरपणे ओळख करून देते. वाचन कट्टा ही काय आता नवीन भानगड? अगं, भानगड म्हणून काय म्हणते? आत्ताच नाही का आपल्या मोठ्या ताई आणि दादांनी वाचनाचे महत्त्व आपल्याला समजून सांगितले आहे. अरे, हा वाचन कट्टा म्हणजे आपल्या शाळेचे वैभवच आहे. शाळा सुटल्यानंतर फावल्या वेळेमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी या वाचन कट्ट्यावरील जातो आणि वाचनाचा मनसोक्त आनंद घेतो. हो ना, आमच्या शाळेतील शिक्षक आम्हाला सांगत असतात, वाचन हे माणसाला प्रगल्भ बनवतं. ते आपल्या भावना, आपले विचार शब्दांच्या माध्यमातून मांडण्यासाठी आपल्याला तयार करत असतं. आणि हो सर, हे पण सांगत असतात की जर भूक लागल्यानंतर आपण अन्न ग्रहण करतो, तसंच मानवी मेंदूला सुद्धा भूक लागते आणि वाचन हे त्याचं उत्तम खाद्य आहे. आजकाल अगदी 2 वर्षांच्या मुलांपासून तर आपल्या आजी आजोबापर्यंत सगळ्यांची डोकी हातामध्ये असणाऱ्या मोबाईलमध्ये दिसतात. परंतु मोबाईल मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवतो, हे कसं शक्य आहे? अरे कार्तिक, एक साधं उदाहरण बघ. तू रात्री मोबाईल बघत असताना जे काही बघतो ते सकाळी झोपेतून उठल्यावर तुला काही आठवतं का रे? पण हो बरं का, तेच जर तू रात्री झोपण्यापूर्वी एखादं छानसं पुस्तक वाचलं
तर मात्र सकाळी तो त्या पुस्तकातील मजकुरांबद्दल विचार करू शकतो. चला तर मग आपण वाचन कट्ट्याची सैर करूया. अरे सैर वगैरे चला चला आता लवकर चला. वाचनालयातील पुस्तकं आपली वाट बघताय बरं का. तुम्हा सर्वांचे आपल्या वाचन कट्ट्यामध्ये स्वागत आहे. पण खरंच तुम्हा सर्वांना या वाचन कट्ट्याचा उपयोग झाला? अरे असा काय प्रश्न विचारतोयस. खरंच आहे. माझे आजोबा नेहमी म्हणतात या पिढीला प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागतो. ठीक आहे ना, मग आम्ही त्यासाठी सुद्धा तयार आहोत. आपल्या श्रुतीने नेमकेच वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र वाचलं. तिलाच विचारूया आपण या पुस्तकाबद्दल. हो नक्कीच. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल वाचल्यानंतर माझ्यामध्ये सुद्धा खूप आमूलाग्रच बदल झालेला आहे. मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य सैनिक होते. मी त्यांचा एक प्रसंग सांगते, नीट ऐका बरं. इंग्रजांनी भारतावर केलेले अत्याचार त्यांनी बघितले होते. त्यांनी इंग्रज सरकारांच्या दरबारात नोकरी देखील केली, पण सतत अन्याय त्यांना खटकत असे. एके दिवशी आई आजारी असल्यामुळे त्यांनी त्या अधिकाऱ्याला रजा मागितली, पण सरकारी अधिकाऱ्याने वाईट शब्दात त्यांची अवहेलना करत ती रजा नाकारली. आईला भेटायला न गेल्यावर आईचा झालेला मृत्यू हे त्यांच्या आयुष्यातील त्यांना बसलेले सर्वात मोठे शल्य होते. म्हणून त्यांनी हातात लेखणी न घेता शस्त्र घेऊन इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला. असे हे थोर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके होते. अरे बापरे, तू श्वासबीस घेते की नाही. किती सुंदरपणे तू वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल आपले विचार मांडले. मग काय, कळलं आता? पटलं ना तुला? वाचन हे मानवाला विचार करायला शिकवतं. हो नक्कीच. या वाचन कट्ट्यामध्ये असणारी ग्रंथसंपदा तुम्ही बघते ना मित्रांनो. काय चंचलताई, हे ग्रंथ तर तुझे मित्र आहेत ना? अगं, फक्त मित्र नाही तर ते माझे जीवाभावाचे सोबती आहेत. जीवाभावाची सोबती, आणि ती सुद्धा हे निर्जीव ग्रंथ. ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अंधाराच्या अज्ञानाच्या राती. या ग्रंथाच्या तेजामधूनही जन्म येते क्रांती. ग्रंथ शिकवती माणुसकी अन ग्रंथ शिकवती शांती. निराश जीवा धीर धरूनी पुढे घेऊन जाती. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. जिथे दिसते पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक. वाचनाने समृद्ध होते मती, मिळते आमच्या विकासाला गती. वाचता वाचता मिळते ज्ञान, वाचता वाचता मिळते ज्ञान. अनुभव हाच गुरु महान. उत्तम चरित्रांचे करू वाचन, उत्तम चरित्रांचे करू वाचन. संस्कारांचे होईल जतन. कास धरू या वाचनाची, उघडतील कवाडे ज्ञानाची. वाचनाने होई मनोरंजन, वाचनाने सुटे बुद्धीचे ग्रहण. ग्रंथालयाला देऊ आकार, ग्रंथालयाला देऊ आकार. कलामांचे स्वप्न करू साकार. मुला भरपूर वाचन कर, मुला भरपूर वाचन कर. तुझ्या ज्ञानात पडेल भर. जोपासला जर वाचन छंद, वाईट विचार होतील बंद, वाईट विचार होतील बंद. मग पटलं का तुम्हाला या ग्रंथसंपदेचे महत्त्व? हो. छानच कविता गायन केले चंचल. वाचनाने समृद्ध होते मती असे तू म्हटले आहे. मती म्हणजे बुद्धी. वाचनाने बुद्धीचा विकास तर होतोच, परंतु पाठांतर आणि संस्कारांसोबतच संस्कृतीचे संवर्धनसुद्धा होते. हेच बघा ना, श्रीहरी साबळे हा आपल्यासमोर आता भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणणार आहे, जो त्याला मुखोद्गत आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधश्शाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धारविषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्तिप्रसृता पुराणि निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसंज्ञै गच्छन्ति मूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम ममैवंशो जीवलोके जीवभूतसनातना मनःषष्ठानि निन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीद्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम अथ पञ्चदशोऽध्यायः हरये नमः हरये नमः हरये नमः. बघा मुलांनो, पाहिलंत ना तुम्ही, वाचनामुळे आपली संस्कृती संस्कार कसे वाढीस लागतात व त्यातूनच प्रगल्भता येत जाते. तसेच मनातील भाव हावभावांद्वारे आपल्या वाणीद्वारे प्रगट होतात. त्यातूनच साहित्याची निर्मिती होते, जसे की कथा, कादंबरी, लघुकथा, आत्मचरित्र, काव्य. याच काव्यगायनातील पोवाडा हा एक प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय, पारंपरिक व वीररसाने समृद्ध हा प्रकार वाचनानेच आपणास समजू शकतो व तेथूनच सृजनशीलतेला वाव मिळतो. असाच लोकमान्य टिळकांवर आधारित एक पोवाडा सादर करणार आहे कुमारी शिवानी परमाळे. धन्य धन्य कोकणा प्रांत धन्य धन्य कोकणा प्रांत चिखल गावात टिळक घराण्यात जन्मला बालक बलवंत हो जी 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 जन्मला बालक बलवंत हो जी 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 माता पिता झाले हर्षवंत माता पिता झाले हर्षवंत माता पिता झाले हर्षवंत तेजस्वी सूर्य सम दिसतो रे जी 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 तेजस्वी सूर्य सम दिसतो रे जी 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 भोगिले किती कारावास भोगिले किती कारावास भोगिले किती कारावास कष्ट देहास पर्वा नसे त्यास ध्येय ते गाठण्यास आधी निघाले सर्वांच्या पुढती ध्येय ते गाठण्यास आधी निघाले सर्वांच्या पुढती चतुरते इंग्रज मनी भीती हो जी 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 चतुरते इंग्रज मनी भीती हो जी 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 भारती कर्मवीर हिरा भारती कर्मवीर हिरा कृष्ण परिखरा मंडालीचा दारा उमलती गीता रहस्याला बंदिवासात असेली उमलती गीता रहस्याला बंदिवासात असे लीला देशाची तळमळ चित्ताला हो जी 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 देशाची तळमळ चित्ताला हो जी 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 टिळकांनी इंग्रजांना ठळकावून सांगितले, स्वराज्य हे संपूर्ण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. सत्यात करारी वाणी सत्यात करारी वाणी सत्यात करारी वाणी प्रगटी त्यातुनी झळाझळ दिसे देशभक्ती झळाझळ दिसे देशभक्ती स्वराज्य हाच मंत्र जपती हो जी 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 स्वराज्य हाच मंत्र जपती हो जी 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 मुंबई
मुंबईच्या सरदार गृहात, मुंबईच्या सरदार गृहात ठेविले देहास न्याय हा मागती देहासी, स्वराज्य द्यावे हो आमासी, न्याय हा मागती देवासी, स्वराज्य द्यावे हो आमासी. तथास्तु तथास्तु देवचिते म्हणती हो जी 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 जी, तथास्तु देवचिते म्हणती हो जी 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 जी. गुण हे किती वर्णावे गुण हे किती वर्णावे, वाणी ना पुरे वंदनीय खरे, वंदनीय खरे. गाऊया त्यांची यशोगाथा, गाऊया त्यांची यशोगाथा. करुणी मानाचा मुजरा हो जी 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 जी, करुणी मानाचा मुजरा हो जी 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 जी. ऐकलं मित्रांनो, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि मराठी साहित्याचा हा सुंदर असा संगम जो आपल्या लोककलेच्या माध्यमातून आत्ताच आपल्यासमोर शिवानीने सादर केला आहे. आज आपण सर्व ज्या भाषेमुळे एकत्र आलो आहोत ती आपली मायबोली मराठी. प्रेम, संस्कार, ज्ञान आणि समृद्धीची परंपरा जपणारी ही आपली भाषा महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. संतांची वाणी, समाजसेवकांचे कार्य, कवी साहित्यिकांची प्रतिभा आणि छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा ज्या भाषेत गुंजली ती म्हणजे मराठी भाषा. मराठीची ही थोरवी घडविण्यात संत परंपरेचे मोठे योगदान आहे. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्माचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. संत तुकाराम यांच्या अभंगांनी भक्तीचा मार्ग उजळून टाकला. संत नामदेव आणि संत एकनाथ यांनीही आपल्या साहित्याने समाजाला नवी दिशा दिली आहे. आणि या सर्व प्रेरणांमध्ये अग्रस्थानी उभे राहतात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या शौर्यगाथा, पराक्रम आणि स्वाभिमानाची कथा मराठी भाषेतूनच घराघरात पोहोचली. मराठी माणसाच्या हृदयात शिवरायांविषयी असलेला अभिमान हीच मराठीची खरी ओळख आहे. मित्रांनो, मराठी ही केवळ भाषा नाही तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि स्वाभिमानाची ओळख आहे. या मराठीच्या थोरवीचा गौरव करणारी आणि शिवरायांच्या पराक्रमाचा उल्लेख असलेली सुंदर अशी कविता आता आपल्यासमोर प्रणिता सादर करणार आहे. तुम्हा वंदन श्रोते जन हो, चला करू पूजन. सर्वप्रथम नमन मराठीचे ठाई, स्वतः ज्ञानियाने लावला थेट. दीप समोरी चौखट, करुणी थोर खटपट. अर्पियली पूजा अभंगांचे निरांजन, डोळा बोधाचे अंजन. तुकोबांचे योगदान, धन्य झाले मराठी जन. सत्व अर्पून राहिली मराठी जने पाहिली. उतरून गेली बाई माझी बहिणाबाई. दासांचा हा थोर बोध, श्लोक मनाचा घेती वेध. घरोघरी जाऊन थेट सोपा करून दाविला. त्या मराठीमध्ये ग्रंथ रचियले थोर साधू संत. वाचोनी रंक सोवा पंत, निश्चय होईल श्रीमंत. या मराठीचेही डोई, छत्रधराया माझा राजा येई. चला चला करा घाई, छमिना तिचा निघाला. विनोबा आणि तात्या याव, मागे धावे सारा गाव. घेतला मराठी मनाचा ठाव, शब्दरत्ने ओतुने. गदिमांचे बघावे कवित्व, बापूजींचे सत्व. श्रवण करा हे गीत, रामायणाचे संगीत. छान प्रणिता.
श्रोतेहो, आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांसमोर अनेक आकर्षणं आणि त्याचबरोबर आव्हानंही उभी आहेत. मोबाईल, टी व्ही आणि इतर करमणुकीच्या साधनांमुळे अभ्यासापासून लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढते. मग अशावेळी योग्य संस्कार, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवते. जो विद्यार्थी अभ्यासात रमतो, टी व्ही मोबाईलपासून दूर राहतो, रहदारीचे नियम पाळतो, आईवडिलांचा आदर करतो, गुरूंच्या आदेशाचे पालन करतो आणि एक सजग नागरिक म्हणून आपली नागरी कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडतो, तोच खऱ्या अर्थाने आदर्श विद्यार्थी ठरतो. या आणि अशा अनेक गुणांनी युक्त असलेला विद्यार्थी म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्राच्या आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे. याच मूल्यांचा संदेश देणारे एक सुंदर आणि प्रेरणादायी गीत आता आपण ऐकणार आहोत. तर चला, मन लावून ऐकूया विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे हे प्रेरणादायी गीत, आधुनिक रामगीत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभ्यासात जो रमतो राम, श्रीराम जय राम जय जय राम. स्क्रीन पासून राहतो लांब, श्रीराम जय राम जय जय राम. कमी पाहतो टीव्ही राम, श्रीराम जय राम जय जय राम. ग्राउंड वर जो गाडतो घाम, श्रीराम जय राम जय जय राम. आई वडिलांचा आदर राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आदेश पालन राम, श्रीराम जय राम जय जय राम. चांगले वागणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम. आनंदी राहणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम. हेल्पिंग अदर्स लाईक द राम, श्रीराम जय राम जय जय राम. मदत करण्यात आहे राम, श्रीराम जय राम जय जय राम. इन अदर्स गॉड देयर इज राम, श्रीराम जय राम जय जय राम. शेअरिंग म्हणजे केअरिंग राम, श्रीराम जय राम जय जय राम. नियम पाळणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम. हेल्मेट घालणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम. सीट बेल्ट लावणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम. संविधानाचे पालन राम, श्रीराम जय राम जय जय राम. मतदान करणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम. स्वच्छता राखण्यात आहे राम, श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या हृदयी राहतो राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या हृदयी राहतो राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्वांच्या मनी वसतो राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्व धर्म समतेचा भाव, श्रीराम जय राम जय जय राम. त्या रामाला आहे मान, श्रीराम जय राम जय जय राम. आमचा प्रणव त्या चरणी राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. संविधान पाळतो तो राम. कराल ना मग विद्यार्थ्यांनो या संविधानाचे आणि रामगीताचे पालन? प्रिय श्रोते हो, हे प्रसंग आपण अनुभवले. ही न्यू इंग्लिश हायस्कूल अकोलामध्ये वाचन कट्ट्याची सुरुवात कशी झाली याचा प्रवास जो आम्ही आपल्यासमोर या नाटिका स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच म्हणतो, ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचा सोपा मार्ग म्हणजे वाचन. दररोज थोडं वाचा आणि स्वतःला समृद्ध करा. पुन्हा एकदा न्यू इंग्लिश हायस्कूल परिवारातर्फे अकोला आकाशवाणी केंद्र FM 102.4 मेगाहर्ट्झ यांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची समाप्ती करतो. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण बालमित्रांचा कार्यक्रम किलबिल ऐकलात. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गजानन गवारे यांनी. निर्मिती सहाय्य विकास पल्हाडे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.
ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.